श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचं आध्यात्मिक शक्ती या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. गेल्या काही दिवसांपासून बरेच जण आपल्या चॅनलवर कमेंट करत होते की शिवमहिम्न स्तोत्राचा संथावर्ग घ्या. त्यामुळे आपण सर्वांसाठीच मोफत शिवमहिम्न स्तोत्र संस्कृत याचा संथावर्ग सुरू करत आहोत. तरी ज्या भाविकांना संस्कृत शिवमहिम्न शिकायचे असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, जेणेकरून आपण संथावर्गाचे जे व्हिडिओ अपलोड करू ते सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील. संथावर्ग सुरू करण्या अगोदर मी भगवान महादेवांच्या चरणी प्रार्थना करतो की जे काही थोडंफार ज्ञान मला आपल्या सेवेमुळे प्राप्त झालं आहे, आपल्या कृपेमुळे प्राप्त झालं आहे, ते सर्व इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शक्ती आणि सामर्थ्य मला द्यावे. आणि ज्या भाविक सज्जनांना आपले शिवमहिम्न स्तोत्र शिकण्याची इच्छा आहे त्यांना ही शक्ती, सामर्थ्य आणि ज्ञान आत्मसात करण्याची बुद्धी द्यावी अशी त्यांच्या चरणी विनंती करतो. आणि आपली कृपा सर्वांवर होऊन सर्वांना हे स्तोत्र आत्मसात होऊ द्या अशी विनंती करून आपण या संथावर्गाला सुरुवात करूया. सर्वात आधी आपला संथावर्ग कसा असणार आहे त्याची रूपरेषा सर्वांनी जाणून घ्यायची आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण 2 श्लोक घेणार आहोत. त्यामध्ये प्रत्येक श्लोकाची एक एक ओळ, त्याची शब्दफोड कशी आहे ते मी सांगणार आहे. त्यानंतर ती ओळ कशा प्रकारे वाचायची हे सांगणार आहे आणि त्यानंतर तुम्ही सर्वांनी माझ्या मागे परत रिपीट करायचं आहे. अशा प्रकारे आपण त्याचा सराव करणार आहोत. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी 2 श्लोक शिकवणार. ते श्लोक आधी सर्वांनी ऐकून घ्यायचे आहेत. तो व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि त्यासोबत प्रॅक्टिस करायची आहे. आणि तो व्हिडिओ झाल्यानंतर मग परत पुन्हा पुन्हा त्या 2 श्लोकांचा सराव करायचा आहे, जोपर्यंत तुम्हाला परफेक्ट येत नाही तोपर्यंत. आणि ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की आता आपल्याला परफेक्ट वाचता येत आहे, त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या आवाजामध्ये ते 2 श्लोक रेकॉर्ड करायचे आहेत त्या पद्धतीने. आणि मी माझा व्हॉट्सअप नंबर देईल, त्या नंबरवर मला पाठवायचं आहे तुमचं नाव आणि कुठल्या केंद्रातून आपण सेवेकरी आहात ते डिटेल्स टाकून तुमचं रेकॉर्डिंग मला पाठवायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये जर काही चूक असेल तर मी तुम्हाला ते ऐकून लगेच तुम्हाला त्याचा रिप्लाय देईल आणि ती चूक जी असेल ती दुरुस्त करण्यासाठी सांगेल. आता आपण सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत, सुरुवातीचा जो पहिला श्लोक आहे त्यामधली पहिली जी ओळ आहे, महिम्न पारंते परमविदुषो यद्य सदृशी. आता सर्वात प्रथम मी तुम्हाला ही शब्दफोड काय आहे ते सांगणार आहे. आणि ही जी ओळ आहे ही आपल्याला 3 पार्टमध्ये वाचायची आहे. तर पहिली जी ओळ आहे, महिम्न पारंते परमविदुषो यद्य सदृशी. या ओळीचा पहिला पार्ट काय आहे, महिम्न पारंते हा पहिला पार्ट आहे. दुसरा पार्ट काय आहे, परमविदुषो. परमविदुषो हा दुसरा पार्ट आहे. आणि तिसरा पार्ट यद्य सदृशी. तर पहिला पार्ट महिम्न, यामध्ये म त्यानंतर ह ला पहिली विलांटी आहे. पहिली विलांटी जी असते ती ऱ्हस्व असते, म्हणजे तिचा उच्चार छोटा असतो. त्यानंतर म अर्ध आणि त्याला न, महिम्न. त्यानंतर विसर्ग आहे. आता ओळीच्या जर मध्ये कुठेही विसर्ग आला तर त्या ठिकाणी त्याचा उच्चार ह असा होत नाही. ज्यावेळेस शेवटी विसर्ग येतो त्यावेळेसच त्याचा उच्चार ह असा होतो. पण ज्यावेळेस मध्ये विसर्ग येतो त्यावेळेस त्याचा उच्चार त्याच्या समोरचा शब्द आणि मागचा जो शब्द असेल त्यानुसार बदलत असतो. तर या ठिकाणी विसर्ग मध्ये आहे तर त्या ठिकाणी त्याच्या शेवटी जो शब्द आहे पुढचा प आहे, तर त्यामुळे विसर्गाचा उच्चार सायलेंट फ असा होत असतो. तर महिम्नफ, महिम्नफ या प्रकारे. त्यानंतर पारन. आता प पला काना पा, त्यानंतर र आहे आणि र वरती अनुस्वार आहे. तर बरेच जण काय करतात, एखाद्या शब्दावरती अनुस्वार असेल तर सरळ सरळ त्याचा उच्चार म करतात. पण या ठिकाणी तसं नाहीये. ज्यावेळेस एखादा शब्द असेल आणि त्याच्यावरती अनुस्वार असेल तर त्या शब्दानंतर जर प, फ, ब
व भ हे जर 4 शब्द येत असेल तरच त्या शब्दाचा वरचा जो अनुस्वार आहे त्याचा उच्चार म होत असतो. बाकी इतर वेळेस तो त्या शब्दानुसार चेंज होत असतो. त्यामुळे या ठिकाणी पारंते, महिम्न पारंते असा उच्चार होईल. त्यानंतर पुढचा पार्ट परम विदुषो. त्या पुढचा पार्ट तिसरा यद्य सदृशी. या ठिकाणी श ला दुसरी विलांटी आहे, म्हणजे दुसरी विलांटी हा दीर्घ उच्चार असतो. तर आता माझ्यासोबत म्हणायचं आहे सर्वांनी. मी पहिला पार्ट आधी वाचणार, त्यानंतर दुसऱ्यांदा परत वाचणार. तर ज्यावेळेस मी दुसऱ्यांदा वाचेल त्यावेळेस तुम्ही माझ्यासोबत म्हणायचं आहे. पहिल्यांदा ज्यावेळेस मी म्हणाल त्यावेळेस ऐकून घ्यायचं आहे आणि दुसऱ्यांदा म्हणताना तुम्ही रिपीट करायचं माझ्यासोबत असं. महिम्न पारंते, महिम्न पारंते परम विदुषो, परम विदुषो यद्य सदृशे, यद्य सदृशे. यानंतर पूर्ण ओळ मी एकदा वाचेल आणि परत तुम्ही सर्वांनी रिपीट करायचं आहे. महिम्न पारंते परम विदुषो यद्य सदृशी, महिम्न पारंते परम विदुषो यद्य सदृशी. अशा प्रकारे आपण प्रत्येक ओळ शिकणार आहोत. आता दुसरी ओळ. दुसऱ्या ओळीमध्ये अर्ध स आहे, त्यानंतर त, त्याला पहिला उकार स्तु, त्यानंतर त ला पहिली विलांटी स्तुतीर, त्यानंतर ब, ब वरती रफार आहे म्हणजे त्याचा अर्धा र असा उच्चार आधी होत असतो आणि त्याला अर्धा र परत खाली आहे. स्तुतीर ब्रह्मा, ह आणि म अर्ध, त्याला एक काना. स्तुतीर ब्रह्मा, द, द च्या नंतर दुसरी विलांटी म्हणजे दीर्घ दी. स्तुतीर ब्रह्मादी, न ला काना ना, म पी, प ची पहिली विलांटी. स्तुतीर ब्रह्मादी नामपी. त्यानंतर तदव, तदव सन्ना, न आणि आणखी एक न म्हणजे डबल न, त्याला एक काना. तदव सन्ना, स अर्ध, त्यानंतर त अर्ध आणि व पूर्ण स्त्व, त्यानंतर य ला पहिली विलांटी ई. तदव सन्नास्त्वई, गी ला ग पहिली विलांटी गी, र त्यानंतर विसर्ग. तर ही ओळ 3 पार्ट मध्ये, म्हणजे पहिला पार्ट स्तुतीर ब्रह्मादीना, दुसरा पार्ट म पितदव सन्ना, म पितदव सन्ना, तिसरा पार्ट स्त्वयी गिरहा, स्त्वयी गिरहा. अशा प्रकारे पहिला पार्ट मी म्हणणार, सर्वांनी माझ्या मागे रिपीट करायचं आहे. स्तुतीर ब्रह्मादीना, स्तुतीर ब्रह्मादीना. दुसरा पार्ट म पितदव सन्ना, म पितदव सन्ना, स्त्वयी गिरहा, स्त्वयी गिरहा. यानंतर पूर्ण ओळ. स्तुतीर ब्रह्मादीना म पितदव सन्ना, स्त्वयी गिरहा, स्तुतीर ब्रह्मादीना म पितदव सन्ना, स्त्वयी गिरहा. यानंतर तिसरी ओळ शब्दफोड. था, थला एक काना था, वला एक काना वा, स अर्ध त्याला य, अथा वाच्य. त्यानंतर विसर्ग आहे, पण विसर्गाच्या नंतरचा शब्द स आहे त्यामुळे सायलेंट स तिथे येत. अथा वाचस, अथा वाचस. पुढचा शब्द स, त्यानंतर व वर रफार सर्व, त्यानंतर पुन्हा विसर्ग आहे पण विसर्गानंतर अर्ध स आहे त्यामुळे अथा वाचस सर्वस असा उच्चार होतो. त्यानंतर स अर्ध त्याला व, नंतर म, त्यानंतर त ला पहिली विलांटी स्वमती, त्यानंतर प, र ला पहिली विलांटी स्वमती परिणा, त्यानंतर न ला एक काना ना.
स्वमती परिणामा, नाच्या नंतर म ला एक काना मा, नंतर व आणि ध ला पहिली विलांटी धी. स्वमती परिणामावधी, त्यानंतर ग, ग ला उलटा उकार गृ, न गणपतीचा आणि त्यानंतर न नळाचा, पण तो हलंत म्हणजे अर्धा न आहे. तर कसं वाचायचं ते? अथा वाच्य सर्वस्वमती परिणामावधी गृणन, अशा प्रकारे. आता याचा पहिला पार्ट काय आहे? पहिला पार्ट अथा वाच्य सर्वस्वमती परिणामा. दुसरा पार्ट, तिसरा पार्ट वधी गृणन, अशा प्रकारे. तर पहिला पार्ट अथा वाच्य सर्वस, अथा वाच्य सर्वस. दुसरा पार्ट स्वमती परिणामा, स्वमती परिणामा. तिसरा पार्ट वधी गृणन, वधी गृणन. आता पूर्ण ओळ म्हणायची. अथा वाच्य सर्वस्वमती परिणामावधी गृणन. रिपीट करायची. अथा वाच्य सर्वस्वमती परिणामावधी गृणन. यानंतर चौथी ओळ म, त्यानंतर पुन्हा एक म, त्याला एक काना. ममा प अर्ध, य वर एक मात्रा. ममा पे, त्यानंतर श, ममा पे श. स अर्ध, त्याला त एक काना एक मात्रा, नंतर त्र, त्यावर एक मात्रा. ममापेश स्तोत्रे, नंतर ह र, ह र, नी र, नला पहिली विलांटी नी, र प, वला एक काना वा, द नंतर विसर्ग. निरपवाद, द नंतर विसर्ग आहे पण नंतर प शब्द आहे म्हणून प सायलेंट असतं. निरपवाद परिकरहा. आता या ठिकाणी परी कर, रच्या नंतर विसर्ग शेवटी आला आहे, तर त्या ठिकाणी विसर्गाचा उच्चार ह होणार. अशा प्रकारे या ओळीचा पहिला पार्ट ममापेश स्तोत्रे. दुसरा पार्ट हर निरपवाद. तिसरा पार्ट परिकरहा. अशा प्रकारे रिपीट करायचं आहे. ममापेश स्तोत्रे, ममापेश स्तोत्रे, हर निरपवाद, हर निरपवाद, परिकरहा, परिकरहा. आता पूर्ण ओळ रिपीट करायची आहे. ममापेश स्तोत्रे, हर निरपवाद, परिकरहा. परत म्हणायचं आहे. ममापेश स्तोत्रे, हर निरपवाद, परिकरहा. आता पहिला पूर्ण श्लोक आपण रिपीट करूयात. महिम्नः पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः. अथा वाचः सर्वस्वमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हर निरपवादः परिकरः. परत सर्वांनी म्हणायचं आहे. महिम्नः पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः. अथा वाचः सर्वस्वमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हर निरपवादः परिकरः. यानंतर दुसरा श्लोक. पहिली ओळ त्याची शब्दफोड. अतीत, पहिला शब्द अ, त्यानंतर त, तला दुसरी विलांटी ती, त्यानंतर त, त्यानंतर विसर्ग. अतीत, नंतर प, न अर्ध, त्याला थ, त्याला एक काना, त्यानंतर न वर एक अनुस्वार. पण अनुस्वारानंतर त शब्द आहे त्यामुळे त्या अनुस्वारचा उच्चार न होणार, म होणार नाही. अतीतः पंथानन, अतीतः पंथानन. त्यानंतर त व च, म हला पहिली वेलांटी ही, नंतर मला एक काना. अतीतः
अतीतः पंथानंतव च महिमा. त्यानंतर वला एक काना वा ंग वांग. म न स यला एक काना आणि एक मात्रा वांग मनसयो. अतीतः पंथानंतव च महिमा वांग मनसयो. या ओळीचा पहिला पार्ट आहे अतीतः पंथानन. दुसरा पार्ट तव च महिमा. तिसरा पार्ट वांग मनसयो. म्हणायचं आहे माझ्यासोबत. अतीतः पंथानन अतीतः पंथानन तव च महिमा तव च महिमा वांग मनसयो वांग मनसयो. पुन्हा पूर्ण ओळ म्हणायची आहे. अतीतः पंथानन तव च महिमा वांग मनसयो. अतीतः पंथानन तव च महिमा वांग मनसयो. दुसरी ओळ र त द अर्ध व अर्ध त्याला य आणि एक काना. रतद्व्या व वला उलटा उकार म्हणजे वृ. त पुन्हा एक अर्ध त य त्याला एक मात्रा. रतद्व्यावृत्त्या य वर एक अनुस्वार यन. त्यानंतर च आहे त्यामुळे यन. रतद्व्यावृत्त्यायम. च क ला पहिली विलांटी चकित. म चकित म भी भला पहिली विलांटी चकितमभिधत्ते. ध त्यानंतर अर्ध त परत एक त आणि एक मात्रा. रतद्व्यावृत्त्यायं चकितमभिधत्ते. श्र ला पहिला उकार श्रु. त ला पहिली विलांटी श्रुती. र त्यानंतर प ला पहिली विलांटी श्रुतिरपि. रतद्व्यावृत्त्यायं चकितमभिधत्ते श्रुतिरपि. या ओळीचा 3 पार्ट बघूयात. रतद्व्यावृत्त्यायं चकितमभिधत्ते श्रुतिरपि. परत म्हणायचे आता. रतद्व्यावृत्त्यायं रतद्व्यावृत्त्यायं चकितमभिधत्ते चकितमभिधत्ते श्रुतिरपि श्रुतिरपि. पूर्ण ओळ म्हणूयात. रतद्व्यावृत्त्यायं चकितमभिधत्ते श्रुतिरपि. रतद्व्यावृत्त्यायं चकितमभिधत्ते श्रुतिरपि. यानंतर तिसरी ओळ स क स अर्ध त्याला य. सकस्य. स अर्ध त्याला त एक मात्रा एक मात्रा आणि एक काना स्तो. त्यानंतर त व अर्ध त्याला य आणि विसर्ग. सकस्य स्तोतव्य सकस्य स्तोतव्य. त्यानंतर कती. त ला पहिली विलांटी व ला पहिली विलांटी कती विध. त्यानंतर ग ला पहिला उकार कतिविध गुण. त्यानंतर विसर्ग कतिविध गुण. क स अर्ध त्याला य कस्य. त्यानंतर व ला पहिली विलांटी त्यानंतर श त्यानंतर य आणि विसर्ग. विषय हा विसर्ग शेवटी असल्यामुळे विषय हा. सकस्य स्तोतव्य कतिविध गुण कस्य विषय. अशा प्रकारे याचे 3 पार्ट. सकस्य स्तोतव्य हा पहिला पार्ट. कतिविध गुण कस्य विषय. अशा प्रकारे रिपीट करायचं आहे. सकस्य स्तोतव्य सकस्य स्तोतव्य कतिविध गुण कस्य विषय कतिविध गुण कस्य विषय. पूर्ण ओळ म्हणूया परत. सकस्य स्तोतव्य कतिविध गुण कस्य विषय सकस्य स्तोतव्य कतिविध गुण कस्य विषय. शेवटची ओळ प द वर एक मात्रा पदे त अर्ध त्याला व त्यानंतर व वरती एक रफार आहे त्याला एक मात्रा आहे त्वर्वा
त्वरवा च चला दुसरी विलांटी, ची न नवर एक मात्रा, पदे त्वरवाचीने, त्यानंतर प त, त्यानंतर परत एक त, त्याला पहिली विलांटी, पदे त्वरवाचीने पतती, त्यानंतर न, परत म न आणि विसर्ग, पदे त्वरवाचीने पतती नमन, नमन, त्यानंतर क स अर्ध त्याला य, नमन कस्य, त्यानंतर न, त्यानंतर व च आणि विसर्ग, पदे त्वरवाचीने पतती नमन कस्य नवचः. अशा प्रकारे याचे 3 पार्ट. पदे त्वरवाचीने पतती नमन, पतती नमन कस्य नवचः. अशा प्रकारे रिपीट करूयात. पदे त्वरवाचीने, पदे त्वरवाचीने पतती नमन, पतती नमन कस्य नवचः, कस्य नवचः. पूर्ण ओळ म्हणूया सर्वांनी. पदे त्वरवाचीने पतती नमन कस्य नवचः, पदे त्वरवाचीने पतती नमन कस्य नवचः. आता पूर्ण श्लोक रिपीट करूयात. अतीत पंथानंत वच महिमा वाङ्मनसयो, रतद्व्यावृत्यायञ्चकितमभिधत्ते श्रुतिरपि, सकस्य स्तोतव्य कतिविधगुणः कस्य विषयः, पदे त्वरवाचीने पतती नमन कस्य नवचः. परत म्हणायचंय. अतीत पंथानंत वच महिमा वाङ्मनसयो, रतद्व्यावृत्यायञ्चकितमभिधत्ते श्रुतिरपि, सकस्य स्तोतव्यः कतिविधगुणः कस्य विषयः, पदे त्वरवाचीने पतती नमन कस्य नवचः. अशा प्रकारे सर्वांनी या पहिल्या संथा वर्गाची या 2 श्लोकाची प्रॅक्टिस करायची आहे. आणि जी काही तुम्हाला अडचण येईल ती कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. आणि मी माझा व्हॉट्सअप नंबर देतो. ज्यांची चांगली प्रॅक्टिस होईल त्यांनी रेकॉर्ड करायचं आहे आपल्या आवाजामध्ये आणि मला व्हॉट्सअपवर पाठवायचं आहे. त्यामध्ये काही जर चुका असतील तर मी तुम्हाला त्या चुका दुरुस्त करण्यासाठी सांगेल काय असेल ते. अशा प्रकारे आपण संथा वर्ग घेऊयात. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. अशा प्रकारे आपण सगळे जे स्तोत्र आहेत, रुद्र वगैरे, शिवमहिम्न, शिवकवच, हे सर्व स्तोत्र घेणार आहोत. त्याचप्रमाणे दुर्गा सप्तशती संस्कृत हे पण आपण संथा पद्धतीने घेणार आहोत. त्यानंतर गायत्री सहस्रनाम असेल, विष्णू सहस्रनाम असेल, ललिता सहस्रनाम असेल, हे सर्व स्तोत्र आपण आपल्या या चॅनलवर संथा पद्धतीने घेणार आहोत. तरी आपल्या या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि झालेली सेवा आपण महाराज आणि महादेवांच्या चरणी अर्पण करूयात आणि इथेच थांबूयात. हर हर महादेव.